महाभारतात युद्ध सुरू होण्याआधी शंख का वाजवले? तर मंडळी, हा जो व्हिडिओ आहे तो फक्त पाहू नका, तर जरा शांतपणे अनुभवा देखील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, जरा पहा, तुमच्यातला शंख तुम्हाला जाग करण्याचा तर प्रयत्न करत नाही आहे ना? महाभारतात युद्ध सुरू होण्याआधी एक विलक्षण क्षण येतो. दोन्ही बाजूंची सैन्ये उभी आहेत. धूळ उडते आहे. तणाव टोकाला पोहोचला आहे आणि अचानक शंखनाद घुमतो. भीष्म आपला शंख फुंकतात. कृष्ण पंचजन्य वाजवतात. अर्जुन देवदत्त तर भीम पौंड्र. हा फक्त युद्धाचा सिग्नल नव्हता, ती एक अंतरात्म्यातील घोषणा होती. पण आधी शंख या शब्दाकडे पाहूया. शम म्हणजे शुभ, मंगल, कल्याणकारी. ख म्हणजे आकाश, अवकाश, अंतर्गत, पोकळी. शंख म्हणजे अवकाशात घुमणारा मंगलनाद. एक असा नाद जो रिकाम्या पोकळीतून जन्म घेतो आणि सर्व दिशांना पसरतो. आता हे जरा नीट पहा. शंख स्वतः काही निर्माण करत नाही. तो आतून रिकामा असतो, पोकळ असतो आणि म्हणूनच त्यातून नाद जन्मतो. हीच त्याची सर्वात मोठी खूण आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या विचारांनी, अहंकाराने, भीतीने, गोंधळाने पूर्ण भरलेलं असतो, तोपर्यंत आपल्यातून नाद उमटत नाही. पण ज्या क्षणी आत जागा तयार होते, रिक्तता, स्पेस तयार होते, तेव्हा जीवन आपल्यातून बोलायला लागतं. शंख म्हणजे आतला स्पेस, मधून जन्मलेली जागृती. महाभारतात युद्ध सुरू होण्याआधी शंख का वाजवले गेले? कारण प्रत्येक योद्ध्याला स्वतःला जागं करायचं होतं. आता मागे वळणे नाही, आता अर्धवटपणा नाही, आता निर्णयाचा क्षण आला आहे ही घोषणा दुसऱ्यांना करण्यापूर्वी स्वतःलाच करायची होती. शंख बाहेर वाजतो, पण त्याचा नाद आत पोहोचतो. महाभारतात प्रत्येक शंखाचं नाव आहे. कृष्णाचा पंचजन्य. पंच म्हणजे 5, जन्य म्हणजे जन्मलेला. पंचजन्य म्हणजे 5 तत्वातून जन्मलेला नाद, जणू संपूर्ण सृष्टीतून उमटणारी जागृती. अर्जुनाचा देवदत्त. देव म्हणजे दैवी, दत्त म्हणजे दिलेला. देवदत्त म्हणजे दैवी स्तोत्राकडून मिळालेली हाक, जी आतून येते पण आपली नसते. भीमाचा पौंड्र. हा नाद प्रखर, घनघोर, जणू जीवनाचा जोरदार धक्का, जो हलवून टाकतो आणि झोप उडवतो. याचा अर्थ असा की प्रत्येकाची जागृती वेगळी असते. कुणाला सृष्टीचा शांत स्पर्श जागा करतो, कुणाला दैवी हाक जागी करते आणि कुणाला जीवनाचा प्रखर धक्का. पण जेव्हा तो नाद येतो तेव्हा जीवन सांगत असतं, आता तू तयार आहेस. शंखनाद म्हणजे युद्धाची सुरुवात नाही, ती जागृतीची सुरुवात आहे. तो बाहेरच्या शत्रूविरुद्ध नाही, तो आतल्या अज्ञानाविरुद्ध आहे. आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात. कधी एखादा धक्का, कधी एखादं अपयश, कधी एखादं सत्य, कधी एखादा शांत प्रश्न आणि अचानक आत काहीतरी घुमतं. आता डोळे उघड, आता पळणं थांबव, आता खरं पहा. तोच आपला शंखनाद. आज स्वतःला शांतपणे विचारून पहा, माझ्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का ज्याने मला आतून जागं केलं? एखादा प्रसंग, एखादा शब्द, एखादं हरवणं, ज्याने मला थांबवलं आणि नव्याने पाहायला लावलं. तोच तुमचा शंख होता. महाभारत आपल्याला सांगतं की युद्ध सुरू होण्याआधी शंख वाजतो, म्हणजे संघर्ष येण्याआधी जीवन आधीच आपल्याला जागं करतं. प्रश्न एवढाच आहे, आपण तो नाद ऐकतो का, की तो घुमूनही आपण पुन्हा झोपून जातो? यावर नक्की विचार करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.